मळा पाहिजे, फुलाफळांचा मळा पाहिजे, आनंदाचा सोहळा पाहिजे. गावात मंदिरं कमी असली तरी चालतील, पण सुंदर अशी एक शाळा पाहिजे. अशा सुंदर अशा राळेगणसिद्धीच्या संत निळोबाराय राळेगणसिद्धीच्या संत निळोबाराय विद्यालयातील सर्व गुरुजनांना वंदन करून तुम्हा विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर मिटगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. मुलांनो, आजकाल बघा, बापाच्या विचारानं मुलगा चालत नाही, मुलाच्या बापाच्या विचारानं घर चालत नाही. पण आज 700 वर्षापासून हा उभा हिंदुस्थान फक्त दोनच विचारावर चालतोय, एक छत्रपती शिवराय आणि दुसरे संत समाजसुधारक. जगावं कसं, जगावं कसं हे आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं, मरावं कसं हे शंभूराजांनी शिकवलं, आणि वागावं कसं हे संत समाजसुधारकांनी शिकवलं. खरं तर सर, आमची दिंडी निघाली, आमचा 70 वर्षाचा वारकरी, त्याच्यामध्ये ऊर्जा नसते, चालता येत नसतं, तरी त्याला ऊर्जा मिळते, तो उड्या मारत पंढरपुरापर्यंत जातो. 365 दिवसापैकी 15 दिवस चालतो आणि उरलेले 350 दिवस आपल्या शेतीमध्ये काबाड कष्ट करतो. ती त्याला ऊर्जा कुठून मिळते? आम्हाला जाताना आमची गाडी पंक्चर होते, आम्ही टायरवाल्याकडे गेलो, आमची सफेद कपडे काढून बघितल्यावर त्याला आमची उडवायची हुक्की मिळते. आणि तो म्हणतो, का हो तुम्ही उगाच आपलं देवदेव करत एवढा टाईमपास करता, देव कुठं आहे का? तुम्हाला पंढरपुरात गेल्यावर देव दिसला का? तुमचं दर्शन झालं काय? म्हणलं नाही झालं, आम्हाला दिंडीचं कळसाचं दर्शन घ्यायला रेटारेटी होती. नाही झालं. मग कशाला जाता? त्यावेळेला तो आम्हाला म्हणतो, देव आहे का? मला सांगा, देव आहे का? हो आहे का? तुमचा देवावर विश्वास आहे? तुमचा स्वतःवर विश्वास आहे? तुमचा जर देवावर विश्वास असेल, तुमचा जर देवावर विश्वास असेल तर तुम्हाला देव देईल, याच्यामध्ये संतुष्ट राहावं लागेल. पण तुमचा जर स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला हवं ते त्या देवाला द्यावंच लागेल. म्हणून स्वतःवर विश्वास निर्माण करा, आणि हा आत्मविश्वास मिळवण्यासाठी फक्त संतांचा आणि शिवरायांचा इतिहास हवा. आम्हाला तो टाळायला म्हणतो, का हो तुम्ही कशाला टाईमपास करता? तिकडे देव मिळतो का तुम्हाला? भेटतो का? देव दिसतो का? आम्ही त्याला म्हटलं, आमच्या गाडीतली टायरची हवा गेली, आम्ही तुझ्याकडे आलो. तुझ्याकडे का आलो? हवा तर सगळीकडे आहे बाहेर, हवा तर सगळीकडे आहे, तुझ्याकडे का आलो? तर तुझ्याकडे प्रेशर आहे. तसं त्या पंढरपुरामध्ये प्रेशर आहे. तिथं गेल्यावर प्रत्येक वारकऱ्याला प्रेशर मिळतं, ऊर्जा मिळते, ताकद मिळते, आणि वर्षभर त्याच्यामध्ये काम करण्याची शक्ती मिळते. खरं तर मी पहिलंच सांगितलं, आमच्या 70पेक्षा ही 35ची पिढी हुशार आहे, 35पेक्षा तुमची 12-17ची पिढी हुशार आहे. पण भानगड काय झाली आहे, जरा जास्तच हुशार आहे. हे चांगलं, एक तर तुमच्यापर्यंत पोचत नाही, पोहोचला तरी तुम्ही डोक्यामध्ये घेत नाही. आपली संतांची भूमी, 700 वर्षानंतरही संतांचे विचार, संतांचे अभंग प्रत्येक गावामध्ये कीर्तन, भजन, काकडा, हरिपाठ, परिपाठ गायले जातात, आणि ते ताजे तवाने वाटतात. 700 वर्षानंतरही प्रत्येक अभंग ताजा वाटतो, परंतु ते तुमच्या डोक्यात बसत नाही. त्या डीजेचं, ऑर्केस्ट्राचं, सिनेमाचं गाणं एकच वर्षी येतं, दुसऱ्या वर्षी दिसत नाही, आणि त्याच्यापेक्षाही अभंगाच्या चाली. आणि संतांच्या साहित्यामध्ये फक्त अभंग नाही, पदे, ओव्या, दोहे, श्लोक, काकडा, भजन, गवळण, भारूड याच्या चाली त्या डीजेच्या, सिनेमाच्या गाण्यापेक्षा चांगले असतात. पण ते तुम्ही डोक्यात घेत नाही, आणि तुमच्या डोक्यामध्ये कोण? एकच वर्ष एक गाणं येतं बघा. 7-8 वर्षापूर्वी एक गाणं आलं होतं, आणि त्या गाण्यामध्ये एका बाईचं नाव होतं. त्या बाईच्या घरापुढे जाऊन तुकार मोठाल्या पोरांनी त्या बाईच्या नावाने एवढी बोंबाबोंब केली की बाई घरातून बाहेर निघली नाही, आणि ते गाणं पण दुसऱ्या वर्षी दिसलं नाही. काय नाव होतं त्या बाईचं? मीराबाई, जनाबाई, बहिणाबाई, मुक्ताबाई, शांताबाई. बरोबर. मग मला सांगा, शांताबाई हे नाव तरी मीराबाई, जनाबाई, बहिणाबाई, मुक्ताबाईपेक्षा बहिणाबाईच्या कविता मास्टर डिग्रीपर्यंत तुम्हाला शिक्षणासाठी असतात. ते काय फक्त प्रश्नोत्तरं लिहून पाठ करून पास होण्यासाठी नसतात, त्याच्यातून काहीतरी घ्यायचं असतं. हरिपाठामध्ये 38 नंबरचा अभंग आहे. जो मुलगा 2 अभंग पाठ करेल वर्षातून, पुढल्या वर्षी आल्यावर त्याला म्हणून दाखवावं लागतील परिपाठामध्ये, त्याला मी पुस्तक देणार आहे. त्याच्यातला 38 नंबरचा हरिपाठामधला एक अभंग, आणि हरिपाठाच्या बाहेरचा एक अभंग. हरिपाठातला अभंग 38 नंबरला अभंग आहे. अवघाची संसार सुखाचा करीनं, आनंदे भरीनं तिन्ही लोक. काय अर्थ होतो याचा? अवघाची संसार म्हणजे कुणाचा म्हटलंय? आपल्या घरातला म्हणले का पप्पा, मम्मी, गुड्डी, नुटू?
कोणाचं म्हटलंय? अख्ख्या विश्वाचा संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, म्हणजे घरातले 3 लोक नाही, स्वर्ग मृत्यू पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करील, असा इतका मोठा अर्थ एका चरणाचा असतो. तर अख्ख्या संतांच्या वाङ्मयामध्ये जीवनाचं गुपित दडलंय, परंतु तिकडं तुमची पिढी फारसं लक्ष देत नाही. मी तुम्हाला पहिलं सांगत होतो ना, हरिपाठाच्या बाहेरचा एक अभंग आहे. सावता महाराज माहिती आहे का तुम्हाला? सावता महाराज, सावता महाराजांचं गाव सोलापूर हवेच्या अलीकडे आरण म्हणून. ते कधी जवळ गाव असूनही पंढरपूरला गेले नाही, पण त्यांनी देव कशामध्ये पाहिला? कांदामळा भाजी, अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी, अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा विहीर चोरी, अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला मळा, विठ्ठल पायी गोय लागला. आपल्या कामातच, आपल्या शेतामध्ये काबाड कष्ट करून भाजीपाला पिकवण्यातच त्यांनी आपला देव पाहिला. तसं मला सांगा, आता तुमचा देव कशात आहे? डीजे डान्स? तुमचा देव कशात आहे सध्या? शिक्षकांचा देव आहे शिक्षणामध्ये, अध्ययन विद्या देण्यामध्ये, आणि तुमचा देव आहे विद्याग्रहणामध्ये. खरं तर मुलांनो, तुमची पिढी फार हुशार आहे. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. मला सांगा, तुमच्यातलं मोठं कोणाकोणाला व्हायचं? कारण येत्या 1 तासामध्ये हात वर करा, मोठं कोणाकोणाला व्हायचं? सगळ्यांना व्हायचे. खाली हात करा. सगळ्यांना मोठं व्हायचं. जगातली कोणतीही शक्ती, अगदी चीन, पाकिस्तान सुद्धा तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. असं होणार आहे का? एखादा पाकिस्तानचा आतंकवादी येईल आणि चीनचा सैनिक येईल आणि म्हणाले, बाळ्या घालू का गोळ्या? म्हणाल का? अभ्यास करून कलेक्टर होऊ नकोस, लेफ्टनंट होऊ नकोस, नाही तर गोळ्या घालील, असं म्हणणार आहे का? जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. पण काही शत्रू आहेत आणि ते कुठं बाहेर नाहीत, तुमच्या आतमध्ये दडलेत, आयुष्यात मोठं होऊन देणार नाहीत. कोणता शत्रू आहे तुमच्या आतमध्ये मोठा केला? आळस, कंटाळा, बेफिकिरी, नाही अभ्यास केला तर काय सर थोडंसं रागवते. मुलांना तुमच्या माहितीसाठी सांगतो, सरांचं काय बिघडणार नसतं. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर जीवनामध्ये 2च प्रकारे मोठं होऊ शकता. एक शिकून म्हणजे शिक्षण, आणि सवरून. सवरून म्हणजे आपण म्हणतो ना, अरे शिकून सवरून काहीतरी बन, शिकून म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे सवरून. सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द, सत्य, सदाचार, संयम, सुविचार, संतांचे विचार, प्रत्येक सकारात्मक शब्दामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं. एक सकारात्मक शब्द, एक संतांचा अभंग घेऊन जगण्याचा, वागण्याचा प्रयत्न केला, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. परंतु त्यापेक्षा एक दुसरी बिमारी आहे. तुम्हाला प्रत्येकाला मोठं व्हायचं आहे. त्या आतल्या शत्रूपेक्षा काही तुमचे जानी दुश्मन आहेत. जानी म्हणजे जीवापेक्षाही प्रिय, तुम्हाला फार आवडतात. अभ्यास, गृहपाठ, होमवर्क सोडून तुम्ही त्याच्या पुढं रात्री 8 ते 8:30, 7 ते 7:30 टुकू टुकू बघत असता आणि म्हणता, तुझ्यात जीव रंगला. आणि दुसऱ्या दिवशी बाई सांगते, गृहपाठ का राहिला? माझं डोकं दुखत होतं. मग डोकं कुठं लावलं होतं? माझ्या नवऱ्याची बायको. काय मालिका निघाल्यात. काय घ्यायचं ते तो नका बघू, टाइमपास नका करू. जीवनातला आहे अर्धा ते 1 तास तुमच्यात बदल हवा असेल ना, जीवनातला तुमच्या टीव्हीतला आणि मोबाईलमधला अनावश्यक 1 तास तुम्ही हरिपाठाला, गावात हरिपाठ होत असेल मंदिरामध्ये, तर आपल्या बापाला घेऊन जा, चुलत्याला घेऊन जा, आजोबाला घेऊन जा. ते पण कुठं तंबाखू गुटखा खात असेल किंवा दारू पेत असेल, त्याची दारू सुटेल. आणि तुमच्या डोक्यामध्ये हरिपाठ म्हणजे हरिपाठातला एखादा अभंग घोषला तर हरी तुमच्या पाठीशी राहील. हरिपाठ या शब्दाचा अर्थ असा आहे, हरिपाठीशी. आणि अभंग, अभंग या शब्दाची फोड करून बघा. आयुष्यामध्ये त्याचे 2-5 अभंग पाठ असतील, त्याचं जीवन कधीच भंग होणार नाही. शिक्षण या शब्दाची फोड केली, क्षणाक्षणाला शिकायचं असतं. पहिलीला तुमच्या पहिलीच्या अगोदर तुम्ही एक लहानपणी गोष्ट ऐकली. 2 लहानपणाची शर्यत लागते आणि त्यातला एक जिंकतो. कोण जिंकतो? ससा चपळ होता तरी कासव का जिंकला? म्हणजे लहानशा गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचं? प्रत्येक धड्यामधून काहीतरी धडा घ्यायचा असतो, प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी बोध घ्यायचा असतो. या लहानशा गोष्टीपासून तुम्ही एवढं शिकायचं का रोजच्या रोज अभ्यास, गृहपाठ, होमवर्क नियमित तुम्ही केला त्या कासवाप्रमाणे, तर तुम्ही जीवनाची शर्यत जिंकणार आहात. तुमचा दुसरा जानी दुश्मन, पहिला सांगितला टीव्ही, त्यात मालिका असतात, तेच बघा. त्याच बाईनं ह्या बाईची फोड कशी करायची, आणि त्या टीव्ही आल्यापासनं आपली एकत्र कुटुंब व्यवस्था बरबाद झाली. त्या बाईने त्या बाईची फोड कशी करायची एवढंच मालिकेतून बाया शिकल्या, दुसरं काही नाही. आणि दुसरा तुमचा जानी दुश्मन तुम्हाला फार आवडतो, तो 50% चांगला आहे, 50% वाईट आहे. त्याच्यातून अनेक आमिषं दाखवली जातात. तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली,
तुम्ही क्लिप करा. त्या मोबाईलमधली कोणतीही क्लिप घेऊ नका, कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. आणि त्या मोबाईल आल्यापासून पहिल्या 5 वर्षामध्ये 25% ॲक्सिडंट त्या मोबाईलमुळं झाले. काय झालं, गड्याला नवीन मोबाईल मिळाला, हॅलो, त्यानं फोन गाडी चालवताना फोन उचलला आणि पुढं धडकला मेला. 25% ॲक्सिडेंट मोबाईलमुळे झाले. आणि 25% दुसरे ॲक्सिडंट ज्या जवान मुलींच्या जीवनामध्ये झाले ते मोबाईलमुळे झाले. मोबाईल चांगला आहे 50%. आणि मोबाईलची दुसरी बिमारी सांगतो, मोबाईलमुळं भारतातले 99.99% लोक गरीब होत चालली. आणि फक्त 1% माणूस श्रीमंत होत चालला. कोणता? मोबाईलचा 100% उपयोग फक्त एका माणसाला आहे, बाकी माणसाला फक्त 50% चांगलं तेवढं त्याच्यातलं घ्यायचं. कुणाला उपयोग आहे? भिकारी असतात बघा, भिकारी पंढरपूरला, काशीला. आपले लोक काशी करायला जातात आणि 2-4 गाड्या एकदम तिकडं लोंढा आला, काही काढला भिकारी, तिकडल्या भिकाऱ्याला फोन करतो, अरे ये इकडल्या बाजूला लई गिऱ्हाईक आलंय. म्हणजे फक्त धंद्यासाठी त्याला 100% उपयोग. आपल्याला फक्त 50% फक्त चांगल्यासाठी मोबाईल वापरा. फक्त 7-8 लोक श्रीमंत होत चालली. एका घरामध्ये 2-2, 4-4 मोबाईल. एका घरातलं 2-3 हजार बिल आम्ही भरतो. माझ्या घरामध्ये 8 माणसं आहेत, 10 मोबाईल आहेत. आम्हाला एवढं 4-5 हजार बिल भरायला दुःख वाटत नाही, परंतु आमच्या घरातलं लाईटीचं बिल 1000-1200 रुपये आलं. आमचा बाप लाईटीच्या ऑफिसमध्ये जातो म्हणतो, साहेब 2च बल्ब आहेत, एवढं कसं? आणि मोबाईलमधले फक्त 7-8 लोक श्रीमंत होत चालली. कोणती? टाटा, अदानी, अंबानी, रिलायन्स, वोडाफोन, एअरटेल, आयडिया. काय आयडिया काढली त्यांनी, एक वायर खाऊन दिली आणि म्हणतात जिओ. पण ठार मारायला लागलेत. फक्त दुरुपयोग टाळा. मोबाईलमधला फक्त गरजेपुरता मोबाईल वापरा. मोबाईल ही गरज आहे, पण काही बघा, मोठ्या मुलं झाली का ते रात्रीचे कानात काहीतरी घालतात आणि गोधडीसुद्धा मोबाईल घेतात. काय गरज आहे का गोधडीत? शांत झोपा ना. त्यानं मोबाईलमुळं डोकं हँग व्हायला लागलं. अहो, एक मुलगी 11वी-12वीला आमच्या शेजारची, तिला इतकं मोबाईलचं याड, तर ती बघा शाळेत जायला निघाली आणि कुठं पोचली असेल, एक गाणं होतं बघा, इतकं याड लागलं, चालताना बोलताना मोबाईलच्या हातात, झोपेतही स्वप्नातही हेडफोन हिच्या काना. एक पोरगी शाळेत निघाली, मोबाईलच्या नादात मळ्यात पोचली. आई म्हणली, काय ग ठमी, आज शाळा नाही का? आणि मग ठमी म्हणते, याड लागलं, इतकं याड नको. मोबाईल फक्त गरज म्हणून वापरा. काय झालंय अलीकडं, सर आमच्या मुली आत्ता 10वीपर्यंत आहेत, 12वीपर्यंत आहेत, तुझ्या कॉलेजला जातात. अख्खे 50% ॲक्सिडेंट मुलींच्या जीवनामध्ये ह्या मोबाईलमुळे होतात. कारण मी याच्यासाठी आलेलो आहे, प्रत्येक गावामध्ये की समाज प्रदूषण होत चाललं आहे, आमच्या मुलींचे संस्कार बिघडत चालले आहेत, मुलं व्हायबल होत चालली. याचं एक कारण आहे मोबाईल. आमच्या मुली कॉलेजला जातील, उद्या 12वीच्या मुली पुण्याला जातील, पुण्याला गेल्यावर त्यांचा बाप त्यांच्याजवळ फक्त एक जरा ताट बसा सगळे. कारण काय, 2 तास आयुष्यामध्ये तुमचे 2 तास महत्त्वाचे आहेत. त्यातला हा 1 तास असेल, कारण एक चांगला विचार घेऊन त्या दिशेनं जगण्याचा प्रयत्न केला तुमच्यातला प्रत्येक जण. दुसरा तास, हा 1 तास, ह्या 1 तासातला एक विचार ऐकला आणि त्याप्रमाणे चांगला वागला तर तुमचा दुसरा तास महत्त्वाचा होणार आहे. दुसरा तास कोणता माहीत आहे का? दुसरा तास तुम्ही 25-27 वर्षाचे व्हाल आणि त्यावेळेला तुमच्या पुढे एखादी बाहुली उभी केली जाईल आणि त्या बाहुलीच्या तुमच्यामध्ये ब्राह्मण काका एक पडदा धरील आणि मोठ्या नारळ देईल, शुभमंगल. हा, मग आता सावधान व्हा. ते मंगल तुमचं शुभ व्हायचं असेल, सावध व्हा. तुम्ही शुभमंगल सावधान म्हटला. प्रत्येक गावामध्ये 10%, 12% मुलांची लग्न होत नाही सर. मी एका वधूवर सूचक केंद्राचा सदस्य आहे आणि बाप येतो, आमच्या पोराचं जमवा. कसं जमवा? ते पोरग आता शाळेत शिकताना टंगळमंगळ करतं, पुढे गेल्यावर नीट शिकत नाही, शिक्षकाचं ऐकत नाही, बापाचं ऐकत नाही. आपलं करिअर अर्ध्यावर सोडून जे मुलगं मधीच बिघडतं, आयुष्यामध्ये त्याची लग्न होत नाहीत, त्याला गोसावीच व्हावं लागतं. म्हणून मुलांनी तुमचा दुसरा तास व्हायचा असेल महत्त्वाचा, तर ह्या 1 तासामध्ये एक चांगला विचार घेऊन जगण्याचा प्रयत्न करा. तुम्ही पाऊस पडताना पाहिलं, पावसाचे काही थेंब मातीमध्ये पडतात, विरून जातात, काही थेंब
सापाच्या तोंडामध्ये पडतात त्याचं विष होतं, काही थेंब लोहाराच्या तप्त आयरणीवर पडतात बाष्पीभवन होतं, काही थेंब आळवावर पडतात क्षणभर चमकतात उन्हानं विरघळून जातात, पण एखादा थेंब शिंपल्यामध्ये पडतो त्याचा मोती होतो. माझ्या एखाद्या विचाराचा एखादा सकारात्मक थेंब तुमच्या कानाच्या शिंपल्यामध्ये पडून तुम्ही तो मनामध्ये साठवला, नक्की तुमच्या जीवनाचं सोनं होईल हा विश्वास देऊनच जाणार आहे. तुम्ही म्हटला स्वतःवर विश्वास आहे. तुम्ही पाखरं पाहिली का? पाखरांना कुठं खाद्य असतं, कुठं पाणी असतं, नळ असतो, घरात कनेक्शन, कुठं रस्ता असतो डांबरी, तरी ते उडत जातात. एखाद्या लहानशा झाडावर बसतात, फांद्या वागतात, पाहणाऱ्याला वाटतं अरे पक्षी पडतील किंवा काय, परंतु मुलांनो त्या पाखरांना फांदी तुटण्याची भीती नसते. कारण त्यांचा त्या पंखावर नसून त्यांचा त्या फांदीवर नसून आपल्या पंखावर विश्वास असतो. तसा तुम्ही स्वतःमध्ये विश्वास निर्माण करा, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. बऱ्याचदा मुलांना असं वाटतं अरे मी गरीबाचा, मी कमी हुशार, मी कमी हुशार, मी बुटका, मी हटकोळा, मी काळा, मी मुंगळा, मी कसा मोठा होणार? काळा मोठा होणार आणि मुंगळा तर नक्की होणार. कारण तुम्हाला माहिती आपल्या भारताच्या राष्ट्रपती काय नाव त्यांचं? काय नाव? कोणत्या समाजामध्ये जन्मल्यात? त्यांचा कलर काय फार गोरा आहे का? मग मुलांनो कलरवर काय नसतं, दिसण्यावर काय नसतं, तुमच्या असण्यावर असतं. तुम्ही शिकून कसे मोठे व्हाल याच्यावर सगळं आहे. भारताचे दुसरे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम कोणत्या समाजामध्ये जन्मले आणि ते काय फार ताकदवान होते का हटकुळेत होते? मग भारताची एक धावपटू होऊन गेले, तिचं नाव PT उषा, कोणत्या समाजामध्ये जन्मली? कोणत्या समाजामध्ये? आदिवासी समाजामध्ये जन्मली आणि तिचा काय कलर एवढा मोठा होता का? मग कोणता रंग देवानं दिला, कोणत्या घराण्यामध्ये जन्मलो याच्यावर काही नसतं. शिकून आणि सवरून तुम्ही कसं मोठं होणार. PT उषा बघा 2 वर्ष सतत तिचं पदक तिला हुलकावण्यात येत होतं, 9 सेकंद कमी पडत होते, परंतु ती दररोज 10 किलोमीटर प्रॅक्टिस करायची. तिथून पिंपळनेरचा 5 किलोमीटर आणि तिकडून मागं फिरायची. तिचं गाव तामिळनाडूमध्ये, त्या गावामध्ये गेल्यावर तिथून मागं फिरायची, रोज प्रॅक्टिस करायची, परंतु 2 वर्ष 9 सेकंद तुटत नव्हते. पण एका दिवशी काय झालं की पलीकडल्या गावात गेली, जशी मागं फिरली तसं तिकडल्या गावामध्ये कुत्र्यांची कळवण लावली होती. कुत्र्यांची कळवण पाहिली का तुम्ही? आणि कुत्र्यांची जशी कळवण लागली, एक कुत्र तिच्या बाजूने पळालं आणि बाकीची कुत्री त्या कुत्र्याच्या मागं पळाली. PT उषाला वाटलं कुत्री आपल्याकडे झाली का काय, आणि मग त्या कुत्र्याच्या कळवंडीच्या चावतील की काय या भयानं जी PT उषा इतकी चिगाट पळाली, बुंगाट पळाली, तंगाट पळाली. 9 सेकंद थोडा 15 सेकंद तोडले आणि दुसऱ्याच वर्षी भारताला पदक मिळालं. मग ती का पळाली? जीवाच्या आकांतानं, जीवाच्या भयानं. तसं तुम्ही पळा. तुम्हाला काय जीवाचं भय नाही, तुम्हाला काय त्या भगतसिंगाप्रमाणे फासावर जायचं नाही, तुम्हाला फक्त शिकून सवरून मोठं व्हायचं आहे. तुमचं स्वप्न काय एवढं मोठं नाही. शिवरायाप्रमाणे तुम्हाला 13व्या वर्षी स्वराज्याची शपथ घ्यायची नाही, तुम्हाला फक्त शिकून सवरून. तुम्हाला माहिती आहे शिवरायांच्या मातेला काय वाटत होतं? त्या मोगलाईत कुणी मुमताजच्या स्मृतीसाठी ताजमहाल बांधणारा होऊन गेला एक शहाजहान. त्या पेशवाईत पुन्हा मस्तानीच्या प्रेमासाठी ताजमहाल बांधणारा होऊन गेला एक बाजीराव. पण फक्त मराठेशाहीत आपल्या मातीच्या स्वप्नपूर्तीसाठी स्वराज्य निर्माण करणारा एकच राजा होऊन गेला, तो म्हणजे छत्रपती शिवराय. मग तुमच्या मातेची काय एवढी मोठं स्वप्न नाहीत? तुमची माता काय तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचं नाही? तुम्ही स्वातंत्र्यात आहात, फक्त तुम्ही स्वातंत्र्याचा गैरफायदा घेता, बापाचा ऐकत नाही, शिक्षकाचा ऐकत नाही, आता उन्हाळक्या करता आणि आत्ताच्या उन्हाळक्या तुम्हाला पुढे आयुष्यात महाग पडणार आहेत. तुमचं 27व्या 25व्या वर्षी जर उन्हाळक्या करून करिअर बनवलं नाही, शिकून सवरून जर मोठं झालं नाही, तर तुमचं दुसरं जो तास आहे ना तो वाया जाईल. तुमच्या आईवडिलांची फार छोटीशी स्वप्न आहेत. मग त्यांना एवढंच वाटलं, त्यांना कुठं स्वातंत्र्य निर्माण भगतसिंगाप्रमाणे तुम्हाला फासावर चढवायचं वाटत नाही. त्यांना फक्त एवढं वाटतं आमची बाळं शाळेत जातील, अभ्यास करतील, गृहपाठ करतील, होमवर्क करतील, शिकतील, शिकून सवरून मोठी होतील, साहेब होतील आणि आमच्या घराण्याचं
नाव काढतील, आमच्या म्हातारपणाची काठी बनतील. पण म्हातारपणाची काठी बनण्याच्या ऐवजी एक तो महाभयंकर तुमचा दुसरा शत्रू आलाय ना, त्या शत्रूचा परिणाम आमच्या आयांना माहीत नव्हता. जीवनामध्ये 3 गुरु असतात. पहिला गुरु आई, दुसरा गुरु शिक्षक, तिसरा गुरु आध्यात्मिक गुरु. पण त्या पहिल्या आईची मिस्टेक झाली. तिला माहीत नव्हतं हा केवढा मोठा रोग आहे. बाळ रडायला लागलं. त्याच्या घरातल्या बाळ रडायला लागल्यावर बाळाची आई काय करते? मोठ्याने सांगा, काय करते? मोबाईल चालू करून बाळाच्या हातामध्ये देते. आणि बाळाच्या हातामध्ये मोबाईल चालू करून दिल्यावर ते बाळ, तिचं काम होतं, धुणी भांडी सगळं झालं, बाळ रडत नाही. आणि बाळ रडत नाही बसल्यावर ती आई टी व्हीमध्ये इतकी दंग होते आणि ते बाळ रडतच नाही, कारण त्याच्या पुढं कलरफुल मोबाईल चालू असतो. त्याचं डोळं खराब होईपर्यंत बाळ रडतच नाही. मग तुमच्या घरामध्ये लहान बाळ असेल आणि त्याची आई जर त्याला मोबाईल देत असेल, इथून मागं झालं, तुम्हाला रोग किती भयंकर आहे माहीत नव्हतं. कारण काही आया असं सांगतात की आमचं बाळ मोबाईल हातात दिल्याशिवाय जेवतच नाही. मला सांगा मुलांनो, 7-8 वर्षापर्यंत त्या लहान बाळाला मोबाईलची गरज आहे का? आईनं मोबाईल दिला, खेळणं आहे का ते? आणि त्या खेळण्यानं त्या बाळाच्या डोक्याचा खुळखुळा करून टाकला. एक माझा विचार घ्या फक्त, जर घरामध्ये जर बाळाला आई देत असेल तर तो मोबाईल कुठेतरी लपवून ठेवा. त्या बाळाचं व्यसन, थोडा व्यसन लागले त्याला, पण त्याला कुठेतरी बाहेर खेळायला, हरिपाठाला घेऊन जा, बाहेर फिरवायला घेऊन जा, परंतु बाळाच्या हातामध्ये मोबाईल देऊ नका. 10 ते 12% मुलं मुंबईमधली मोबाईलमुळे हँग झाली आहेत, पूर्ण हँग झालेत. आणि आमच्या भागातल्या, आमचा मुंबई हायवेचा समृद्ध पट्टा, तिथल्या मुली, एक गरिबाची मुलगी 11वी झाल्या, 12वी झाल्यानंतर पुण्याला गेली शिकायला. पुण्याला शिकायला गेल्याच्या नंतर तिच्या बापानं तिला 800 रुपयाचा साधा बारीक मोबाईल असतो ना गट्टू, तो दिला. मुलगी गेली. परंतु आपल्या देशातल्या लहानशा भोळ्या भाबड्या मुलींना फसवण्यासाठी एक जमात टपलेली आहे. त्या प्रत्येक कॉलेजच्या बाहेर एक मोबाईल शॉपी टाकून दिली जाते. बाहेरच्या आतंकवादी देशातला पंटर तिथं बसवला जातो आणि तिथं त्या पंटरला 20,000 गाडी सगळं दिलं जातं. आणि त्याला एवढंच काम असतं, कोणती मुलगी तिथे येते, तिचा नंबर कळतो, कोणती साधी बोळी आहे, तो तिला पुढल्या वेळेला बोलतो, पुढल्या वेळेला अजून पुढली स्टेप घेतो आणि त्याच्या पुढल्या वेळेला त्या मुलीला तो म्हणतो, आज फार सुंदर दिसतेस, आज फार मॅचिंग ड्रेस घातलाय, सुंदर दिसतेस म्हणल्यावर हसतेस आणि फसतेस. काय होतंय मग? तो मुलगा म्हणतो, अरे तू एवढी TY पर्यंत पोचली, एवढी हँडसम, एवढी सुंदर, एवढी हुशार, आणि आत्ता एवढा लहानसा गट्टू वापरतेस. ती म्हणते, माझ्या बापाची हीच ऐपत आहे, बापानं दिलाय. मग तो म्हणतो, बापाची ऐपत नसेल तर मी देतो ना म्हणल्यावर ती म्हणती, नको 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 नको, माझ्या बापाला कळलं तर माझा बाप मला उभ्यानं कापेल. तो म्हणतो, बापाला कसं कळल? बाप तर कुठंतरी शेतात कडमडत असेल, तिकडे घामाच्या धारा गाळत असेल, रक्ताचं पाणी करत असेल, हाडाची काढ करत असेल, आणि तुला जगवण्यासाठी, शिकवण्यासाठी, पैसा पुरवण्यासाठी तो तिकडे घाम गाळत असेल, त्याला कसं कळल? मग ती म्हणते, तिच्या मनामध्ये थोडासा मोह उत्पन्न होतो. कसं कळल म्हणल्यावर तिचं मन व्हायबल होतं. तुम्ही रामायण पाहिलं? रामायण माहिती आहे का तुम्हाला? रामायणामध्ये सीता वनवासात होती. वनवासात असल्यावर सकाळची वेळ असणार, संध्या करून केस मोकळे सोडून ती कुटीच्या बाहेर बसली. बाहेर जाताना तिने एक हरण पाहिलं आणि ते हरण पाहिल्यावर तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला. ती रामाला म्हणली, प्रभो मला ह्या हरणाच्या कातड्याची चोळी हवी आहे. मला सांगा, त्या जंगलामध्ये, वनवासामध्ये त्या सीतेला हरणाच्या कातड्याच्या चोळीची गरज होती का? पण तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला. आणि मग रामाला वाटलं, अरे एवढं राजवैभव त्यागून आपल्याबरोबर ही जंगलामध्ये आली, वनवासाला आली, हिची एवढी इच्छा का पूर्ण करू नये? रामानं धनुष्यबाण उचलला, 90च्या स्पीडनं हरणाच्या पाठीमागं पळाला. ते हरण मायाळू होतं. रावणाच्या मामानं, मारीच नावाच्या राक्षसानं हरणाचं रूप घेत होतं. ते झाडाच्या आड गेलं. तिथं गेल्यावर त्यानं ठरल्याप्रमाणे रामाच्या ओरडण्याचा आवाज काढला. रामाच्या ओरडण्याचा आवाज सीतेनं ऐकला. सीता म्हणली, भाऊजी बघा, त्यांच्या जीवाला काय ते जागा फटका धोका आहे, धावा, त्यांना वाचवा. त्यावेळेला लक्ष्मण म्हणला, नाही माते,
प्रभू रामचंद्राला काही होऊ शकणार नाही. परंतु सीतेचा विश्वास बसला नाही. ती लक्ष्मणला म्हणली, भाऊजी म्हणजे तुम्हाला असं वाटतं का त्यांच्या जीवाला तिकडे काहीतरी बरं वाईट व्हावा आणि मी बस लक्ष्मण मला बस माते जातो. त्यानंही धनुष्यबाण उचलला, बाहेर गेला. जो कुटीच्या बाहेर जाता त्याच्या डोक्यामध्ये आला, सीतेच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्यावर आहे. त्या रेषेच्या बाहेर, त्या कुटीच्या बाहेर जाताना त्यानं एक रेषा आखली. ती रेषा आखली, त्या रेषेचं नाव काय मुलींनो? मला मोठ्यानं सांगा, मला 70 आहे, ऐकायला कमी. काय मुलींनो? काय? लक्ष्मण रेषा, जी प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये असते आणि ती ओलांडायची नसते. ओलांडलं तर जीवनाचं रामायण बिघडतं. मग ती रेषा आखली, ठरल्याप्रमाणे तर रेषा आखली. लक्ष्मण गेला आणि मग त्यावेळेला रावणानं भिक्षे करायचा वेश घेतला. ओम तर भिक्षांदेही, भिक्षा वाढ म्हणला आणि भिक्षा वाढ म्हणली आपली भारतीय संस्कृती. त्यामध्ये याला काहीतरी वाढायचं. सीता आतमध्ये गेली, कंदमुळे काय आता कधी घेतलं आणि अनावधानानं दानधर्म करण्यासाठी, चांगल्या कामासाठी तिनं ती लक्ष्मण रेषा ओलांडली. आणि जशी लक्ष्मण रेषा ओलांडली तसं रावणानं काय केलं, तिला उचललं आणि कुठं पंढरपूरला दिंडीमध्ये घेऊन गेला का? कुठं नेला? कुठं? लंकेमध्ये अशोकवनामध्ये नेऊन बसवली. मुलींनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यावेळेला शोध घेऊ शकणारा, उड्डाण करू शकणारा एक रामभक्त हनुमान उपलब्ध होता. परंतु आजकालच्या जमान्यामध्ये कोणताही हनुमान उपलब्ध नाही. म्हणून मुलींना आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. आणि मुलींनो नीट ऐका, कान खोलून ऐका. आणि आजकालचा राम पण लय अवलादी झालाय. तो म्हणर तिला लय शायनिंगची चोळी लागत होती, जाऊ द्या, व्यात गेली. मग रामायणामधून एवढं शिकायचं, आयुष्यामध्ये लोभाला मोहाला बळी पडायचं नाही. पण त्या मुलीच्या मनामध्ये त्या सीतेप्रमाणे मोह उत्पन्न झाला. ती म्हटली, पण मी तुझ्याबरोबर मोबाईल घ्यायला पुण्याला जावं लागल, पण मला तुझी भीती वाटते. आणि मग तो तिला म्हणतो, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? आता सोनूचा भरोसा नव्हताच, सोनूचा बिलकुल भरोसा नव्हता. पण तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला होता, चांगला मोबाईल मिळेल. मग ती त्याच्याबरोबर गेली. पेरणी फाट्याची सत्य घटना आहे, 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मुलींनो कान करून नाही का? ती मुलगी गेली, त्यानं 20,000 घेऊन गेला. आणि मग मोठा भारीतला 18,000चा मोबाईल घेतला. तुम्हाला गणित आहे ना विषय? गणित किती उरले? जरा ताहट बसता. कारण ज्याची बॅटरी लूज होणार राहील ना, त्याचं लग्न होणार नाही. कारण 1 तासामध्ये तुमची बॅटरी मी इतकी फुल चार्जिंग करून देणार आहे, तुमचं लग्न होईपर्यंत उतरणार नाही. मग किती राहिले त्याच्याकडे शिल्लक? 2,000 राहिले. आता मुलगी नेली पुण्याला फिरायला, मोबाईल घ्यायला. मग तिला तसं आणायचं का? यव्वाना वडापाव खायची अवकात नव्हती त्याची. तिथं त्यानं 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि बिल आलं 1,800 रुपये. आता मला सांगा किती वाचले? आता बसला यायला 40-80 रुपये लागत होते. त्यानं शहाणं व्हायचं का नाही? त्यानं अजून भाव खायला प्रयत्न केला त्या मुलीवर. त्या मुलीला म्हटलं आईस्क्रीम खाओगी, आणि ती पण म्हटली हा. बोंबाले 180 रुपये गेले. आता किती उरले? आणि लागत किती होते बसला मागे यायला? 80 रुपये. प्रश्नचिन्ह मनामध्ये चेहऱ्यावर होतं. मागं कसं यायचं? मनामध्ये वेदना होत्या, दुःख होत्या, प्रश्नचिन्ह होतं. त्या मुलीला दाखवू शकत नव्हता. आणि चेहऱ्यावर उष्ण आसू आणून आणि पोटातलं दुःख पोटात गिळून तो पायऱ्या उतरू लागला. जसा तो पायऱ्या उतरू लागला तसं त्याच्याच वयाचा, फिंजारलेल्या केसाचा एक तरुण त्याच्या पुढे हात पसरला आणि त्याला म्हटला, 20 रुपये देना साहब, 20 रुपये देना. तो म्हटला, 20 रुपये का क्या करेगा? तो म्हणला, कुछ नहीं साहब, मोबाइल को रिचार्ज करना है, गर्लफ्रेंड को फोन करना है. तो हिरो म्हटला आपल्या हिरोईनला, देख लैला भिकारीने भी गर्लफ्रेंड बनाया. तेव्हा तो भिकारी म्हटला, वैसा नहीं, गर्लफ्रेंडने भिकारी बनाया. टोटल 15 ते 35ची पिढी भिकारी होत चालली. याचा यांना काही सुगावा नाही. आणि मग तेवढ्यामध्ये त्यानं मनाचा मोठेपणा, 20 रुपये देण्याचा नेमके 20च उरले होते. उदार करण्याचा अवतार आणून खिशामध्ये हात घातला, नोट फडकवली, त्या भिकाऱ्याच्या हातात ठेवली. तेवढ्यामध्ये त्या मुलीच्या पेरणे फाट्याचा पोलीस पाटील एक कार्यकर्ता समोर आला आणि त्या मुलीकडं पाहिलं. 5 स्टार हॉटेलमध्ये ती गरिबाची मुलगी कशी, तिला विचारलं, तू इकडं कशी? आणि जशी कशी म्हटल्यावर
तिनं त्या मुलाकडं पाहिलं, त्या मुलाकडं हात केला, तसं 20 रुपयाची नोट त्या मुलाच्या हातात फडकवून ते कार्यकर्ते बघितल्यावर तो आतंकवादी समाजाचा पोरगा, तो फसवणारा आमच्या मुलीला पोरगा, तसं हात केला तिनं, तसा तो 90च्या स्पीडनं पळाला. कुठं अफगाणिस्तान, इराण, पाकिस्तानला गेला. 4 वर्ष झालं ती मोबाईल शॉपी बंद आहे. लव जिहादच्या नावाखाली आमची भारतीय संस्कृती नष्ट करण्याचा, भ्रष्ट करण्याचा प्रयत्न आहे. आमच्या मुलींचं अल्लडवय असतं, परिणामाची कल्पना नसते, गांभीर्य नसतं, शारीरिक बदल होत असतात, डेंजर, धोका, खतरा कुठं बोललेला नसतो आणि आमच्या मुली वाहवत जातात. ज्या मुलीवर संस्कार आहे संतांचे, ज्या बाईबापांचे, शिक्षकाचे, ती मुलगी आयुष्यामध्ये बिघडत नाही. मी 45 वर्ष पत्रकारिता करतो, 45 वर्ष पत्रकारिता करतो. पहिलं 100% पुढारी आमच्या पत्रकारांनामुळं जाग्यावर यायचे. आता 25% येत नाहीत, कारण सगळं ॲडव्हर्टाईजचं योग, पैशाचं आर्थिक राजकारण झालं आहे. आणि मग दुसरं जे गुंड आहेत, त्याची जर एखादी बातमी दिली राडा केलेली, तर तो भीत नाही, तो उलट परत ट्राईट करतो आणि म्हणतो, अरे आत्ता माझे कष्ट वाचले, 10-20 गावामध्ये फेमस झालो. गुंडावर परिणाम होत नाही, पुढाऱ्यावर परिणाम होत नाही. आणि एखादं बेवडं रस्त्याच्या बाजूला पडलेलं ते तर कापलं तरी सुधरत नाही, पुढारी सुधरत नाही, गुंड सुधरत नाही, फार बिघडलेलं सुधरत नाही. म्हणून मी 2012 पासून ठरवलं, अरे आज जाऊ द्या पत्रकारिता चालू आहे माझी, परंतु मी असं ठरवलं, जी पिढी आहे ना, जी वाळलेली काठी आहे ती मोडते पण वाकत नाही, पण ही संस्कारक्षम पिढी आहे, ओलली काठी आहे, ही चेपटली, ही पिढी हुशार आहे. याच्या डोक्यामध्ये एक चांगला विचार घुसला तर ही पिढी आयुष्यामध्ये नक्कीच चांगली होईल, संस्कारी होईल आणि आपल्या कुटुंबाचं, घराण्याचं, शाळेचं नाव काढेल. मी पुण्याच्या पलीकडे एक शाळा आहे वडगाव धायरी, त्या शाळेमध्ये गेलो. चव्हाण विद्यालय, 12वीच्या बोर्डावर लिहिलं होतं 345 पैकी 344 विद्यार्थी पास आणि काही टक्के 17% काहीतरी 0.17% एका विद्यार्थ्यामुळं त्या शाळेचा 100% निकाल गेला होता. मग विद्यार्थ्यांनी पास होण्यापुरतं तरी जो पारकाचा आहे ना, आपल्या शाळेचं नाव आपल्यामुळं बदनाम होईल असं आयुष्यामध्ये वागू नका. कारण मुलांना काय वाटतं, मुलं सर ऐकत नाहीत. अलीकडली पिढी. एका मी भंडाऱ्याच्या शाळेमध्ये गेलो, 15 दिवस मी भंडारा नागपूरला होतो. त्या शिक्षकांनी सांगितलं, पोरं फार डॅशिंग करतात, भाव गाडी अशी टुरटूर वाचतात, मुली दिसल्या की गाडी भोर वाचतात आणि पोरगं तिकडे जाऊन कडमडतं. एक पोरगं ॲक्सिडेंट करून मेलं म्हटले कालच. मग कशाला भाव खाता? तुमचं करिअर पहिलं घडवा आणि मग भाव खा. कारण मुलं ऐकत नाहीत. एक मुलगा 12वीला होतं, त्याला राग यायचा शिक्षकाचा, मी 12वीला गेलो आहे, एवढा तगडा झालो आहे, शिक्षक मला रागवतात. शिक्षक काय त्यांच्या स्वतःसाठी रागवतात. त्याचा बाप शिस्तप्रिय होता, बाप शिक्षक होता. बाप त्या मुलाला सारखा ओरडायचा, अरे काय चपला वाकड्या तिकड्या पाय पोचणं सरळ कर, काय करतं का नाही, शिस्त आहे का? आणि मग त्या मुलाला राग यायचा. बाप ओरडायचा, अरे सगळे पाण्याचे नळ, किती पाणी वाया घालवतो, पाण्याचं महत्त्व तुला माहीत आहे का? बाप रागवायचा, मुलाला राग यायचा. बाप सारखा ओरडायचा, अरे लाईट, सगळे फॅन पंखे चालू, तुला काय कळतं का नाही गधड्या? आता 12वीच्या मुलाला गधड्या बापानं म्हणलं, राग आला. त्या मुलानं ठरवलं आता काय करायचं, आता एकच करतो, एवढी 12वी झाली ना, मग जातो त्या शिक्षकांच्या आणि बापाच्या काचातून सुटतो, तिकडंच जातो, नोकरी पकडतो, छोकरी पकडतो आणि तिकडंच कडमडतो. गेलं, त्यानं ठरवलं, 12वी झालं ते पोरगं आणि नोकरी शोधायला लागलं. आता मला सांगा, 12वीला अचानक नोकरी मिळते का? ITI डिप्लोमा काही असलं तरी पटकन नोकरी मिळते. आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये सुशिक्षित बेरोजगारी नाही. आमच्या पुणा, चाकण, रांजणगाव, MIDCमध्ये पण काय झालं आहे नेमकं, ते नोकर जे मोठमोठे साहेब लोक आहेत ना, मॅनेजर लेवलचे, ते सगळे बाहेरचे आहेत. सगळे पांडे, दुबे, चौबे, मिश्रा, तिवारी, त्रिपाठी, अगरवाल आणि नायर, सगळे स्वामी बाहेरचे आलेत. आणि आमची पोरं कुठं राहिली? आमचे सगळे पठारे, चव्हाण, DJ पुढं नाचून, बैलगाड्या पुढं बाद झाले मध्येच. मग कुठं राहिले आम्ही? कुठं होतो मी? तुम्हाला काय सांगत होतो? आता लक्ष आहे का तुमचं? काय सांगत होतो मी? आता सांगा बरं एखादं. आता मी काय सांगत होतो, काय झालं? असंच मी एका शाळेमध्ये रामनवमीचा दिवस होता, सरांनी सांगितलं मुलांना थोडं रामायणावर बोला, थोडं त्यांना रामायणाची माहिती असू द्या. मी रामाचा जन्म, सीता स्वयंवर, लंकादहन, रावणाचा वध, सेतुबंधन, विभीषणाचा अभिषेक, लवांकुश सगळं सांगितलं. सगळं सांगितल्यावर अग्निपरीक्षा सीतेचं सगळं सांगितलं. रामाला कोणी मारलं, कसं मारलं, सगळं सविस्तर 15 मिनिटामध्ये सांगितलं. पण मी पाहिलं 1-2 मागं पोरं, त्याचं लक्ष नव्हतं, एक दुसऱ्याला मागून मारत होतं. मी म्हटलं, हे मागून 4 नंबर,
मागून 4 नंबर सफेद रावणाला कोणी मारलं रे? तू म्हणतो मी नाही मारलं. आता तू काय मारणार? तुझं शाळेत लक्ष नसतं, रावण पुढं तुला सापडणार. काय लक्ष आहे तुमचं? लक्ष काय आहे सध्या? काय लक्ष आहे? की डीजे, मोबाईल? काय लक्ष आहे तुमचं? लक्ष आहे शिक्षण. मुलांना शिक्षण म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्याचा मार्ग. लोक मेल्यावर स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त करतात, पण शिकला सवरलेला माणूस शिकून या पृथ्वी तलावर स्वर्ग उभा करू शकतो. इतकी ताकद या शिक्षणामध्ये आहे. आणि मुलांना शून्यातून विश्व निर्माण करण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. विद्या हे गरिबाचं धन आहे, श्रीमंतांचा अलंकार आहे. आणि असं धन आहे तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुमच्या खिशामध्ये 100ची नोट असली, 29चा पाडापाठ असला तर कुणी घेणार नाही, पण 100ची नोट नक्की काढून घेऊ शकतो. तर मी तुम्हाला आता काय सांगत होतो? पहिलं काय सांगत होतो? कुठपर्यंत आलो होतो? ही मुलगी म्हणजे मुली फार हुशार असतात, टॅलेंटेड असतात. फक्त कोणत्याही लोभाला, मोहाला, प्रलोभनाला बळी पडायचं नाही. आपली भारतीय संस्कृती भ्रष्ट नष्ट करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रलोभनं दाखवली जातील, म्हणून आयुष्यात लोहा. आणि दुसरं, तुमची पिढी बघा, मी एका वरातीत आलो होतो, तर इथली मुलं सर फार चालक आहे, कारण शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची आहे. इथली मुलं फार मस्त नाचतात. डीजे पुढं कोण कोण चांगलं नाचतं? हातवर करा. डीजे पुढं त्याला मागले नाही केला. बरोबर, तुझं लक्ष नव्हतं. मला सांगा, त्या डीजेचा आवाज किती नाजूक असतो, किती मंजूळ असतो. अहो डीजे रस्त्यावर घर नाचता, भांडी हालतात. मला सांगा, तुमची डोकी त्या दगडमातीच्या भिंतीपेक्षा निभार असतात. अहो माझ्या एका मित्राचा मुलगा 12वीला, त्याला 90% मार्क होते. किती टक्के? परंतु त्याला एक वाईट नाद होता. ते 7वी 8वी पासून डीजे पुढं, इतका डीजे गावात कोणाचाही वाजला. आता मला सांगा, डीजे वाजल्यावर तुम्हाला कोणी बोलवतं का? या रे या, तुम्ही सारे या, तरी तुम्ही जाता बरोबर. आणि हरिपाठाला जाता का? हरिपाठाला नाही जात ना. डीजे वाजला का जाता. मग जे वाईट जे तुमची पिढी घेते, चांगलं ते घेत नाही. मग त्या डीजेचा आवाज त्याला 90% मार्क, परंतु 4-5 वर्ष डीजे पुढे टाकून काय झालं तर त्याचं डोकं दुखायला लागलं. बाकीची पोरं आर्ट, कॉमर्स, सायन्स, BBA, BCA कोणत्या साईडला जात होती, आणि त्याला प्रवेश घ्यायला ते जसं बाहेर पडलं त्याचं डोकं दुखायला लागलं. बाहेर चक्कर येऊन पडलं. बापानं उचललं, अडसरच्या इनामदार हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथं फोटोग्राफी, स्कॅनिंग, MRI सगळ्या चाचण्या झाल्या. आणि डॉक्टरनं सांगितलं त्याच्या मेंदूच्या, लहान मेंदू असतो ना, त्या लहान मेंदूला मागच्या बाजूला गाठी झाल्यात, गाठी वाढत जातील. 8 दिवसामध्ये ऑपरेशन केलं नाही तर गाठी वाढत जाईल, मुलगा दगावेल. दगावेल म्हणजे सारख्या दगावेल म्हणजे काय? मरेल, मुलगा मरेल. 90 वर्षाचा एकुलता एक मुलगा मरेल, डॉक्टरनी सांगितलं. आणि ऑपरेशन करावं लागेल. मेंदूचं स्पेशल ऑपरेशन करण्यासाठी मुंबईवरनं डॉक्टर मागावं लागतील. आणि ऑपरेशनचा खर्च सांगितला फक्त 15 ते 20 लाख रुपये. आता मला सांगा, जो मागून हात केला 4 नंबर, आपल्या घरामध्ये 15 ते 20 लाख रुपये असतात का कोणाच्या? कुणाच्या नसतात. शिक्षकाच्या, शेतकऱ्याच्या, कुणाच्या नसतात. पण एकुलता एक पोरगा जगवायला पाहिजे. बाप सायरा बाहेर झाला, 20 लाख रुपये कुठून आणणार? परंतु ऐन वेळेला थोडीशी जमीन होती. तुमच्याकडे जमीन आहेत का घरी? घालायच्यात का? थोडीशी जमीन होती. बापानं 50 लाखाची जमीन 20 लाखाला विकली. 20 लाख डिपॉझिट भरलं. मुलाचं ऑपरेशन झालं, मुलगा जागला. परंतु मुलांनो, ज्या मागच्या मेंदूपासून मागल्या ज्या कानापर्यंत, डोळ्यापर्यंत ज्या नसा असतात ना, 1-2 नसा जॉईन झाल्या नाहीत. आणि मग त्या कारणानं त्याचा स्मृतिभ्रंश झाला. स्मृतिभ्रंश म्हणजे त्याला अर्ध आठवतं, बाप आठवलं तर आई आठवत नाही, आई आठवलं तर बाप आठवत नाही. परंतु त्याला एक नक्की आठवतं. काय नक्की आठवतं? हुशारा. काय नक्की आठवतं? डीजे. त्याचं कुठं तरी डीजे सारखं बाहेर झाडांकडे वाजलं का ते पोरगं गोदाडं फेकाटून देतं, उठून उभं राहतं आणि उड्या मारायला लागतं आणि म्हणतं आत्ता माझी सटकली. बरोबर, सटकली पाठे. कुणाचे 5 अभंग पाठ आहेत का? किती जणांचे? 2 अभंग पाठ किती जणांचे? हातवर करा. 2 अभंग. आणि मग तुमचे 2 अभंग पाठ नाही आणि ती सटकली बिटकली तुमच्या लक्षामध्ये आहे. आत्ता सांगा, तुम्हाला शिकून सवरून मोठं व्हायचं असेल तर तुमच्या मेंदूची, कानाची, डोळ्याची कोणतीही नस
सटकली नाही पाहिजे म्हणून तुम्ही मोबाईल, टी व्ही, DJ, हेडफोन बरेच प्रकार आहेत याच्यातून आयुष्यामध्ये दूर राहा. शाळेत रोज जाता ते ज्ञानबिंदू मिळवा. हृदयात आपल्या या देशाभिमान ठेवा. तुलसील मान राखा ठेवू नका विकार. नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. आपल्या भारताचं भविष्य, या शाळेचं, गावाचं, तुमच्या आपल्या देशाचं, कुटुंबाचं भविष्य तुम्ही आहात. आता फक्त तुम्हाला कंटाळा आलाय ना? आलाय कंटाळा? नाही आला? मग तहाट बसा, तहाट बसा. मला सांगा, मुलींना तुम्हाला स्वप्न पडतात का? स्वप्न कधी पडतात? रात्री पडलेली स्वप्न खरं सांगा सकाळी पूर्णपणे आठवतात का? आपण ट्राय करतो, डोक्याला ताण देतो, अरे रात्री किती मस्त भारी स्वप्न पडलं होतं. एका मुलीला स्वप्न पडलं 11वी 12वीच्या, लवकर पडलं. एका मुलीला स्वप्न पडलं, तिला अर्ध आठवतंय, अर्ध आठवत नाही. मला तिनं सांगितलं तुम्हाला आठवलं तर सांगा. तिला असं स्वप्न पडलं का एका देशाचा राजकुमार मला घोड्यावर बसून न्यायला आलाय, पण कोणत्या देशाचा आला हे तिला आठवत नाही. पण स्वप्न बघा, तहाट, अर्धा मिनिट तहाट बसा फक्त आणि तहाट बघा. झोपेत नाही, झोपेत नाही, जागेपणी स्वप्न बघा, जिवंतपणी स्वप्न बघा. डोळे सताळ उघडे ठेवून तहाट बसा. अर्धा मिनिटामध्ये स्वप्न बघा का मला प्राध्यापक व्हायचंय, मला कलेक्टर व्हायचंय, मला सैरपा तेनसिंग प्रमाणे एव्हरेस्ट सर करायचंय, मला कल्पना चावलाप्रमाणे अंतराळवीर व्हायचंय आणि मला भगतसिंगाप्रमाणे मला भगतसिंग व्हायची जरूर नाही. फक्त तुम्हाला शिकवून सवरून मोठं व्हायचंय. मोठमोठी स्वप्न बघा, जीवदार स्वप्न बघा. आणि स्वप्न ध्येय मंजिल उन्हें को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मोठे स्वप्न, जीवदार स्वप्न बघितलं तर तुम्ही मोठे व्हाल. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड्डाण होती है. स्वप्न मोठमोठी बघा आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकच मार्ग आहे, शिकून आणि सवरून. मुलांनो, मी असंच एका शाळेमध्ये सांगितलं, स्वप्न मोठं बघा. ज्याला सायकल नाही त्यानं सायकलचं बघा, ज्याच्याकडे सायकल आहे त्याने मोटार सायकलचं बघा. स्वप्न टप्प्याटप्प्यानं बघा, एकदम मोठं स्वप्न पूर्ण होत नाही. असं सांगितलं स्वप्न मोठं बघा. मग काय केलं, एका 10वीच्या मुलानं डोकं वापरलं. अरे म्हटलं आपल्याकडे सायकल नाही, पण आपण काय करू, आपण डायरेक्ट मोटारसायकल घेऊ. 8,000 10,000ला सायकल मिळते, तर आपण डायरेक्ट मोटारसायकल सेकंड हँड घेऊ. मग त्यानं डायरेक्ट उडी जंप मारली मोठ्या स्वप्नाकडं. आणि काय झालं, दिवसभर गॅरेज हिरला, 2-4 गॅरेजला गाड्या चालू होईनात, गाड्या किक मारून दमलं. रातचं घरी आलं, दमून झोपलं आणि झोपल्यावर पहाटं त्याला स्वप्न पडायला लागलं. पहाटं स्वप्न पडलं आणि ते स्वप्नामध्ये गोधडीमध्ये लाथा झाडायला लागलं. लाथा झाडून अख्खी गोधडी फाडली. बाप म्हणला काय रे, काय लाथा झाडतो, याड लागलं का काय? तो म्हणला नाही पप्पा, गाडी चालूच होत नाही. स्वप्न मोठी बघा, जीवदार बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. बस मला वाटतं वेळ होत आलेला आहे. तर आता मला सगळ्यात शेवटचं उदाहरण सांगतो. सगळ्यात लहान प्राणी कोण असतो? सगळ्यात लहान प्राणी हत्ती. मुंगीला हिंदीमध्ये काय म्हणतात? इंग्लिशमध्ये अँट म्हणतात, हिंदीमध्ये चिटी म्हणतात. मुंग्या पाहिल्या का तुम्ही? मुंग्या शिस्तीमध्ये असतात, शिस्त मोडत नाहीत. मुंगीपासून तुम्ही काय घ्यायचं? मुंग्या शिस्त मोडत नाहीत, लाईनमध्ये असतात, गडबड गोंधळ नाही. मुंग्याची पहिली घरं आता सिमेंटची घरं झाली. कुठंतरी मातीच्या कोपऱ्यात कुठंतरी घर असायचं आणि त्या घरामध्ये त्या मुंग्या कुठंतरी धान्यातून बाहेर खळ्यावर शेतामध्ये किंवा कणकीच्या कोपऱ्याला जो कण पडलाय तो कण उचलून आपल्यापेक्षा डबल मोठ्या वजनाचा कण पाठीवर घेऊन त्या मुंग्या आपल्या घरावर चढवून बऱ्याच वेळा खाली पडतात. त्या डबल भारानं तो परत खाली येतात. परत आपल्यातली सगळी ताकद वापरून त्या धान्याचा कण घेऊन आपल्या बिळामध्ये साठा करतात. इतका साठा करतात त्यांना भविष्यामध्ये वर्षभर पुरेल. आता मला एवढं सांगा, मुंग्या आपल्या बिळामध्ये साठा का करून ठेवतात? बरोबर, हुशार आहे. पावसाळ्यामध्ये बघा, आपलं धान्य संपलं, आपण बॅग घेऊन छत्री घेऊन दुकानात जाऊ शकतो, पण मुंग्यांचं धान्य संपलं आणि मुंग्या जर धान्य आणायला बाहेर पडल्या आणि धो पाऊस पडला, पुराचा लोंढा आला तर अख्ख्या मुंग्या वाहून जातील. बरोबर. मग त्या मुंगीपासून तुम्ही काय शिकायचं? मुंगीपासून काय घ्यायचं तुम्ही? शिस्त घ्यायची. आणि कशाचा साठा करायचा आहे? मुंग्या आपल्या जीवनभर पुरेल एवढा धान्याचा साठा करताय. आणि मग तुम्ही या विद्यालयामध्ये कशाचा साठा करायचा आहे? ज्ञानाचा, विद्येचा. मित्रांनो, नन्ही चिटी कविता आहे का तुम्हाला? नन्ही चिटी
जब दाना लेकर चढ़ती है उभरते दीवारों से 100 बार फिसलती है। मन का विश्वास रगों में साहस भरता है। गिरकर चढ़ना, चढ़कर गिरना नाव आखरता है। आखिर उसकी मेहनत बेकार नहीं जाती। कोशिश करने वालों की डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है। शेवटच्या टाळ्या नाहीत ना ह्या। डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौटाता है। मिलते न सहज ही मोती गहरे पानी में, रहता दिन भर उसी हैरानी में। मुट्ठी उसकी हर बार खाली नहीं होती। कोशिश करने वालों की एखाद्याला कमी मार्क पडले, मुलगा नाराज होतो, लगेच म्हणतो आम्हाला नाही शिकायचंय। परंतु मुलांनो नाराज हो नका। असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो। क्या कमी रह गई देखो और सुधार करो। जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम। संघर्ष का रास्ता छोड़कर मत भागो तुम, क्योंकि कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती। कोशिश करने वालों की प्रयत्न करा, अभ्यास करा। आयुष्यामध्ये तुमची कधीच हार होणार नाही। मला वाटतं वेळ बराच झालेला आहे। शेवटचं जाता जाता एकच उदाहरण सांगतो। तुम्हाला चौथीला धडा होता, कंटाळा आलाय का? चौथीला एक धडा होता। काय धडा होता? चौथीला एक धडा होता। शिवा काशीत आणि बाजीप्रभू थोडक्यात सांगणार आहे। एक धडा होता, पन्हाळगडला वेढा पडल्यावर शिदोरी संपली, गडावरलं सगळं रसद संपली आणि त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे धडा सगळा। पण याच्यासाठी सांगतो, रसद संपल्यावर सगळ्यांचा ठराव झाला। बैठक बसली, 2 पालख्या बनवायच्या। एका पालखीमध्ये कुणीतरी शिवाजीचं सोंग घेतलेला माणूस, दुसऱ्या पालखामध्ये शिवाजीचं सोंग घेतलेला माणूस मेन दरवाजामधून पकडला जाणार, दुसऱ्या दरवाजातून शिवाजीला सुटणार। परंतु शिवाजीचं सोंग कोण घेणार हा प्रश्न होता। शिवाजीचं सोंग घ्यायला मित्रांनो त्यावेळेला एका पुढे एक सचावले, मी होतो शिवाजी आणि सगळ्यांना मागे सारून शिवाजी सारखा दिसणारा एक नावी समाजातला तरुण पुढारा म्हटला, म्या होतो शिवाजी, म्या टिकतो राजासारखा दिसतोय। ठरलं, शिवाजीचं सोंग घेतलं। शिवाजीला त्याचं सोंग घेऊन शिवा काशी समोर आला आणि त्याला बघून राजे अचंबित झाले आणि मनातून गहिवरण आलंय, अरे हा तरुण, किती कमी वयाचा तरुण, माझ्यासाठी हा शिवाजीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं। असे किती मोहरे मी पणाला लावणार आहे। डोळ्याला पाणी आलं, शिवाजीच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि ते शिवाकाशी जवळ आला, त्याला छातीशी कुरवळलं आणि छातीशी कुरवत असताना राजांच्या डोळ्यातले काही अश्रू त्याच्या पाठीवर टपकले। त्यावेळेस शिवाजीराज म्हणले, नको तुझ्यासारख्या तरुणाला बळी मला द्यायचं नाही। पण त्यावेळेला म्हणला, राजा तुमचा भेद बदलू नका। अहो मेल्यावर लोक अश्रू ढाळतात, पण जिवंतपणी माझ्यासाठी तुम्ही अश्रू ढाळणार आहेत। तुमच्या एका टिपासाठी मी 1000 वेळा मरेन। म्हणून मग ठरलं, शिवाजी पालखी गेली। तुम्हाला सगळं माहिती आहे गोष्ट, बरोबर आहे ना? एक पालखी गेली, एक पालखी शिवा काशीची पालखी दिंडी दरवाजाजवळ आली। सैनिकांनी पाहिली, पकडलं, त्या सिद्धी दोहरपुढे हजर केली आणि त्याच वेळेला शिवाजीराजे मागून निसटले आणि त्यावेळेला त्या पकडल्यावर सगळीकडे जल्लोष झाला। सैनिकांनी जल्लोष केला, सगळेजण जमले आणि त्यावेळेला फाजल खान जो अफजल खानाचा मुलगा, त्यानं शिवाजीला पाहिलं होतं। तो जवळ आला, त्यानं निरखलं आणि त्यानं पाहिलं याच्या कपाळ होत नाही आणि त्यानं सांगितलं, हे शिवाजी नाही हो सकता। त्यावेळेला त्यानं जवळ गेला, त्याचा टोप काढला आणि मग त्यावेळेला त्याचं सोंग उघड झालं। त्याचा सोंग उघड झाल्यावर तो सिद्धी जोहर चौताळला, त्यानं तलवार काढली आणि त्याच्यावर सपासप वार केले। रक्ताच्या चेकांड्या उडाल्या। वेदनांनी शिवा कासट कळवळला नाही, तर तो वेदनांनी तडफडत धरतीवर कोसळत असताना हसत होता आणि तो हसत असताना पाहून सिद्धी चक्रावला। म्हणाले, पागल है का हंसता है साला, मिट्टी में मिल रहा है। तो भी हंसता है साला। त्यावेळेला शिवा काशीत म्हणला, पागल नाही, भाग्यवान आहे, मातीला मिळतोय, पण या मातीसाठीच मिळतोय म्हणून हसतोय। जन्मताना
जन्मताना राजा शिवाजी म्हणून नाही जन्माला आलो, जन्मताला शिवाजी राजा म्हणून नाही जन्माला आलो, पण मरताना शिवाजी राजा म्हणून मरतोय, म्हणून हसतोय. मित्रांनो, आपल्या स्वराज्यासाठी अनेकांनी आपली लेकरं कुर्बान केली. भगतसिंग, सुखदेव यांनी जर आत्ताच जर सारं कायलं भ्रष्टाचार, दुराचार, अनाचार, अनागोंदी समाजातली प्रदूषण जर वरून त्या भगतसिंगानं जर पाहिलं असेल ना, तर तो भगतसिंग आपल्या जोडीदाराला म्हणत असेल, यार सुखदेव, हमने भी किस कमीनों के लिए अपनी जान गवाई. मित्रांनो, आयुष्यामध्ये शिका इतकं आणि शिकत असताना शिक्षणा इतकीच संस्काराची गरज आहे. आपल्या आईवडिलांना, शिक्षकांना कधी माघारी बोलू नका, ते तुमच्या भल्यासाठीच करत असतात. शिका इतकं डिग्र्या कमी पडतील, जगा इतकं आयुष्य कमी पडेल, हसा इतकं आनंद कमी पडेल, दौडा असे कम नशिबाचा फासा निखळून पडेल. परंतु मुलांनो, अभ्यास इतका करा, प्रयत्न इतका करा, त्या परमेश्वराला, विठ्ठलाला, पांडुरंगांना तुम्हाला देणं भागत पडेल. बस जाता सूर्यानं प्रतिप्रश्न केला, माझ्यानंतर या जगाला कोण प्रकाश देईल. त्यावेळी चंद्र शरमला, मोठमोठे तारे नरमले आणि एक पंथी समोर येऊन म्हणाली, प्रभो, माझ्या परीनं मी नक्की प्रयत्न करेल. त्याच वेळेला माझ्यासारख्या एका ध्येयवादी पत्रकारानं ठरवलं, त्याच वेळेला माझ्यासारख्या एका काजव्यानं ठरवलं, कुठंतरी कानाकोपऱ्यात जाऊन लुकलुकेल, अज्ञानाच्या अंधाराला प्रकाशाचं अस्तित्व दाखवूनच थांबेन, दाखवूनच सरेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. 400 वर्षानंतर सुद्धा ज्यांचे नाव ऐकल्यानंतर, ज्यांचं चरित्र ऐकल्यानंतर तुमच्यासारखी असणारी ही युवा पिढी आजही शिवाजी महाराजांच्या नावाने एवढी ऊर्जा घेत आहेत. या ठिकाणी शाळा सुरू झालेली आहे आणि ऊर्जा तुमच्यामध्ये प्रचंड असावी, जेणेकरून तुम्हाला चांगलं शिक्षण घेता येईल, तुम्ही टवटवीत, ताजेतवाने, प्रसन्न राहावेत. म्हणून विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय घाणे सर यांनी आपल्याकडं कायम येणारे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे युवा पिढी ही जागृत झाली तर देशाचं भविष्य खूप चांगलं आहे. अत्यंत स्पष्टवक्तेपणानं ताडवं सगळे सगळे एकदा बडेबडे सावधान. मुलींना सुद्धा अत्यंत परखडपणे वडिलकीच्या नात्याने मिरगुले सरांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं. छोट्या छोट्या आमिषांना बळी न पडता आई वडिलांच्या संस्कारांची शिदोरी बरोबर घेऊन आपण यशस्वी जीवन जगलं पाहिजे. मुलांनी सुद्धा आपल्या मनामध्ये काहीतरी कुणगाड बांधली पाहिजे. माझी आई वडील दिवसभर कष्ट करत असतात, स्वप्न असतात. सरांनी मग असे तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्ही स्वप्न कधी पाहता, नाही तुम्ही काय उत्तर दिला? कधी पाहता स्वप्न? म्हणजे झोपल्यावर, नाही का? काही दिवसा पण पाहतात, याचा अर्थ दिवसाही झोपतात, नाही का? नाही, झोपल्यावर स्वप्न, पण स्वप्न आठवत नाहीत. पण आई वडिलांनी जे काही तुम्हाला बाळकडू दिलेले ते स्वप्न मात्र आयुष्यभर विसरू नका. या ठिकाणी आज येऊन तुम्हा सगळ्यांना अतिशय सुंदर मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून सर्वप्रथम आपण आलेले पाहुणे हरिभक्तीपरायण भुजबळ महाराज आणि हरिभक्तीपरायण भिडगुळे महाराज या दोघांचेही पुन्हा एकदा आपण श्रीमंतीच्या टाळ्या वाजून श्रीमंत त्यांना धन्यवाद देऊया. आणि आपले ज्येष्ठ शिक्षक आदरणीय पठाडे सर आणि आदरणीय गायकवाड सरांना विनंती करतो की आपण मंचावरती या गायकवाड सर, या दोघेही या ठिकाणी. विद्यार्थी मित्र, खऱ्या अर्थाने ही ज्ञानाची वारी आपल्या शाळेमध्ये आले आणि तुम्हाला अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं. आता मी पाहिलं बरीचशी मुलं इतकी सुंदर ऐकत होती. त्यांनी सहज प्रश्न विचारला, डीजेवर नाचणारे किती? एकच जण खरं बोलला, बाकीच्यांना आवडतं नाचतात, पण ते खरं नाही बोलले.
ते देहभान विसरून ऐकत होता. त्यांनी हे म्हटले कोण डीजेवर नाचतंय, त्याने इतक्या पटक्यास हात वर केला. हां, तो बाकी सगळं विसरून गेलं कुठे, म्हणजे इतकं मन लावून तो ऐकत होता. त्याचे अभिनंदन. या ठिकाणी आपल्या विद्यालयामध्ये आदरणीय मिरगुले सर आले. त्यांनी मुलांना सुंदर मार्गदर्शन. असे एकही टाळ्या वाजवणं आता पुढचं नाही सांगितलं. या ठिकाणी मी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय पखाडे सरांना विनंती करतो की आजचे पाहुणे मिरगुळे सरांचा या ठिकाणी विद्यालयाच्या वतीनं श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करावा. सन्मान होईपर्यंत हात वर करून टाळ्या वाजवा. आता तुम्ही श्रीमंतीच्या टाळ्या पण नाही ठेवायच्या. अतिशय सुंदर असं आपल्याला मार्गदर्शन केल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी सरांचा सन्मान होतो. धन्यवाद सर. आणि त्यांच्या बरोबरीनं त्यांच्या खांद्याला खांदा लावून मुलांमध्ये प्रबोधन करण्यासाठी आवर्जून आपल्या विद्यालयामध्ये उपस्थित असलेले हरिभक्तीपरायण भुजबळ महाराज यांचाही या ठिकाणी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय गायकवाड सर यांना मी विनंती करतो की आपण भुजबळ महाराजांचा या ठिकाणी श्रीफळ देऊन विद्यालयाच्या वतीने सन्मान करावा. धन्यवाद. छान बास. तिचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त आपण विद्यालयाच्या वतीनं जोरदार फ्लिपफ्लॅप्स वाजून तिचं तिला अभिनंदन करूया. तिचं वाढदिवसानिमित्त थांबा थांबा थांबा. फ्लिपफ्लॅप स्टार्ट. एकच मिनिट बसा. खूप छान अशी प्रवचन देतो सेवा आपल्या समोर दिली. मला असं वाटतं की आपण ही जी काही प्रवचन रूपी सेवा ही अखंड हरिनाम सप्ताह असेल त्यावेळेस ऐकतो, वर्षश्राद्ध असेल त्यावेळेस ऐकतो, दशक्रिया विधी असेल त्यावेळेस ऐकली जाते. परंतु त्यावेळेस जी मंडळी समोर बसलेली असतात सर ती सगळी म्हातारी वयस्कर असतात आणि त्यांच्यासाठी ते फारसं गरजेचं नाही आहे. म्हणून आध्यात्मिक कार्य धार्मिक कार्य जर असं पुढे न्यायचं असेल चालवायचं असेल आणि ते जर मुलांमध्ये रुजवायचं असेल तर याच्या इतकं मोठं व्यासपीठ नाही. म्हणून आपण खरोखर भाग्यवान आहोत की वारकरी संप्रदाय अतिशय सर्वगुण संपन्न आहे आणि त्या वारकरी संप्रदायाची धुरा आजही मिरगुले सर या ठिकाणी रिटायर झाल्यानंतर सुद्धा पुढे घेऊन चाललेले आहेत. समाजामध्ये झालेलं प्रदूषण ते प्रदूषण घालवायचंय म्हणून समाज प्रबोधनाचं काम ते आजही करतायत. म्हणून पुन्हा एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद देऊया. मित्रांनो, फेब्रुवारी महिना सुरू झाला की परीक्षेचा कालावधी सुरू होतो. शेतीचा हंगाम बराचसा संपत होतो आणि सगळ्या परीक्षा सुरू होतात. मग फेब्रुवारी मार्च एप्रिल मे याच्यामध्ये या कालावधीमध्ये मग ती 5वी असेल 8वी असेल 10वी 12वी BA MA MSc UPSC MPSC या सगळ्या परीक्षा असतात आणि त्यानंतर पुन्हा जून सुरू झाला की लगेच निकालाचा हंगाम सुरू होतो. मग अशाच पद्धतीचा हा निकाल सुरू झालेला आहे. 12वीचा लागला, 10वीचा लागला आणि त्याचबरोबर स्कॉलरशिपचा सुद्धा निकाल लागला. आपल्या सर्वांना माहिती आहे की 5वी आणि 8वी या 2 वर्गासाठी ही स्कॉलरशिप परीक्षा घेतली जाते. त्याचबरोबर 8वीसाठी NMMS ही स्टेट लेवलची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. आता प्राथमिक लेवलला ह्या परीक्षा फार महत्त्वाच्या आहेत. पुढे गेल्यानंतर माध्यमिक त्याच्या पुढे उच्च माध्यमिक त्या लेवलला त्या परीक्षा त्या महत्त्वाच्या आहेत. परंतु हा एक वेगळा आत्मविश्वास देणाऱ्या या परीक्षा असतात. म्हणून त्या परीक्षा आपल्या विद्यालयामध्ये प्रत्येक विद्यालयामध्ये घेत असतात. आपले झाले हो, मी मागेही सांगितलं, अवघड सोपे झाले हो पळसकर सर आले हो, अवघड सोपे झाले हो परकड सर आले हो. म्हणजे सगळेच माझी गुरुजन मंडळी हुशार आहेत, बुद्धिवान आहेत, सगळेच आहेत. फक्त ज्ञान असून उपयोग नाही, ते ज्ञान कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान असलं पाहिजे. म्हणून ते ज्ञान भरपूर योग्य वेळेस वापरायचं आणि त्या ज्ञानाचं संधीमध्ये रूपांतर करायचं असं काम या ठिकाणी या सगळ्या शिष्यवृत्ती परीक्षा पात्र विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांनी सुद्धा तसंच काम केलेलं आहे. सरांनी मगाशीच सांगितलं की आदरणीय प्राचार्य सोपानराव घाणे सरांना मला आवर्जून अगदी धाडसाने बोलावं. सर स्मार्ट शिक्षक आहेत. प्राचार्य आदरणीय घाणे सर हे स्मार्ट आहेत, दिसायलाही स्मार्ट आहेत आणि एक वेगळी बुद्धी एक कल्पकता त्यांच्याकडे आहे.
त्यांच्यामुळे हा प्रवास पुढे चालू राहणार आहे. NMMची जी काय परीक्षा झाली, स्टेट लेवलची शिष्यवृत्ती परीक्षा, त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थिनी बसले होते, पण सगळेच पात्र झाले नाही. त्यामध्ये श्रावणी रोहिदास पोटे आहे, आली का? ये इकडे स्टेजवरती, कमा. तिला येईपर्यंत आपण जोरदार टाळ्या. श्रावणी रोहिदास पोटे ती या NMS परीक्षेसाठी शिष्यवृत्तीसाठी पात्र. जोरदार टाळ्या बंद पडल्यात. त्याचबरोबर कार्तिकी कांबळे आली का? या इकडे मंचावरती या. तिच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या आपण वाजवूयात, कारण वार्षिक पैसे महत्त्वाचे नाही, तो पाठीवरचा शाबासकीचा आधार, तो विश्वास महत्त्वाचा आहे. 12,000 रुपयांना वार्षिक ही शिष्यवृत्ती मिळणार आहे आणि ती 5 वर्षासाठी मिळणार आहे. म्हणजे फार लॉंग टर्मचा हा पुढलं जर सगळं शिक्षण यांचं होणार आहे. पुन्हा एकदा या दोघींसाठी जोरदार टाळ्या. त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक आपले पळसकर सर, तरकड सर आणि बाकीचे शिक्षक आहेत, सगळीच मंडळी आहेत, सगळेच गुरुजन आहेत, त्यांनी सर्वांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर 5वीची शिष्यवृत्ती परीक्षा झाली, त्यामध्ये बरेच विद्यार्थी बसले होते, परंतु सगळ्यांना यश मिळवता आलं नाही. सगळ्यांनाच ते जमत नाही, पण काही हरकत नाही. ज्यांना मिळालेलं आहे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन, बाकीच्यांना आशीर्वाद. 5वीमध्ये दर्शन मोहन पळसकर सरांच्या आडनावाचा तो विद्यार्थी अतिशय चुणचुणीत ये स्टेजवरती एकदा जोरदार टाळ्या. याचा इथं बोर्ड लावला होता, हा इस्रो युक्त आली का? या स्टेजवरती या. आणि प्रथमेश टोके हा विद्यार्थी आहे, या. असतील, गोलप सर असतील, जे गायकवाड सर असतील, ज्यांनी शिष्यवृत्तीचं काम केलं ते सगळे आम्ही त्याच्यामध्ये नव्हतो, म्हणून ज्याच्यावर अभिनंदन करूया. कमाल वरती हात करून टाळा झाला पाहिजे. आपले असं काही प्रदर्शन शाळेमध्ये होईल काय, त्याचाही आपण विचार करूया. खूप स्पर्धा आहे, या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर जो आपल्या बुद्धीचा योग्य वापर करेल, तिला उजाळा देईल, संधीचं सोनं करेल, तो पुढे जाईल. म्हणून या निमित्ताने या ठिकाणी हे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झालेत. यांना सुद्धा गव्हर्नमेंटचीच शिष्यवृत्ती मिळते, की याच्यामध्ये हिंदू मराठा विद्यार्थी असतात फक्त. यांना वर्षाला 9,600 रुपये मिळतात आणि ते 4 वर्षासाठी मिळतात. ते फक्त 5 जरी झाले या